पुढची बातमी बघूयात। नवे जिल्हे करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही आहे असं महसूल मंत्र्यांनी म्हटलंय। नव्या जिल्ह्यांचा निर्णय पुढच्या जनगणनेच्या नंतर शक्य होईल असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। काही ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन केलं जाऊ शकतं। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय 100 दिवसांमध्ये उभारण्याचे प्रयत्न सुद्धा करू शकतो असं त्यांचं वक्तव्य आहे। सध्या नवीन जिल्हे करण्याचा कुठलाही प्रस्ताव शासनाकडे नाही। 2027चं सेन्सस आल्यानंतर काही प्रस्ताव येऊ शकतात, पण महसूल विभागाकडे एक प्रस्ताव सुरू आहे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वाढवण्याचे। जसं नागपूरमध्ये काटोल अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होऊ शकतं, जसं पुण्यामध्ये मावळ आणि बारामती 2 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होऊ शकतात, नाशिकमध्ये एखादं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होऊ शकतं, संभाजीनगरला होऊ शकतं। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय त्याची पूर्ण आस्थापना, त्यातून मग जिल्हाधिकाऱ्याचा भार कमी होऊन 2 ॲडिशनल कलेक्टर जर नागपूरला झाले तर मोठा लोड कमी होईल। 4 तालुके 5 तालुके तिकडं या ॲडिशनल कलेक्टरला 5 तालुके, त्यानंतर कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर आणि त्याची आस्थापना मात्र 100 दिवसाच्या आत करण्याचा आमची योजना आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।